सगळ्यात महत्वाचा माझा प्रश्न आहे, तुमच्याकडूनच म्हशी का खरा आहे? कारण तुम्हाला काय मी विचारतो आणि मी तुम्हाला कायम हेच उत्तर देतो की माझ्याकडनं म्हशी घ्याव्यात म्हणजे फसवणूक होणार नाही. हा. मी जे सांगितलेलं दूध आहे ते तुमच्याकडे काढून देईल, माझ्याकडे किंवा माझ्या गोठ्यात दूध बघा आणि मग म्हशी घेऊन जा असे सांगणारे अनेक जण आहेत. किंवा आमच्या गेटच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही म्हशीचे मालक नाही. मी अनेक लोकांना काहींच्याकडे जाऊन एखाद्या वेळेस म्हैस सेट होत नाही, आम्ही त्या लोकांची म्हैस परत पण आणलेली आहे, त्यांना दुसरी म्हैस दिलेली आहे. पण मी तुम्हाला काय सांगतो, छाती ठोकपणे सांगणारा माणूस आहे मी, की माझ्याकडून फसवणूक झालं असा शोधून माणूस सापडणार नाही तुम्हाला. बरोबर. तुमच्या फार्मचं जे वैशिष्ट्य आहे हा. पहिल्यापासूनच आपण बरेच दिवस झालं व्हिडिओ बनवतोय. गाडीतून येताना काय होतं, एखाद्या म्हशीला काही प्रॉब्लेम येऊ शकतो. जी म्हैस तिथं चांगली असते तिला इथं वातावरण सूट होत नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो, मग ती म्हैस आम्ही कस्टमरला देत नाही. की आमच्या गोट्यात माझ्याकडे 60 म्हशी आहेत, आम्ही त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस ती म्हैस ठेवतो की ती राहू द्या, नको कस्टमरकडे द्यायची नाही, त्याच्याकडे गेल्यानंतर त्याची कंप्लेंट ऐकायची. आम्ही ते विशेष ठेवत नाही अजिबात. बरोबर आहे.